नमस्कार. मी आज मस्त अशा बाजरीच्या कापण्या बनवणार आहे. तर त्यासाठी मी इथं 1 वाटी गूळ घेतलाय. ज्या वाटीने गूळ घेतलाय त्याच वाटीने मी हे 4 वाट्या बाजरीचं पीठ घेतले. हे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतले. अर्धी वाटी जाडसर शेंगदाण्याचा कूट घेतलाय. हा शेंगदाण्याचा कूट मी भाजून साल काढून मग कूट करून घेतलेला आहे. अर्धी वाटी तीळ घेतलेत. तीळ कच्चेच आहेत आणि पाव वाटी तूप आहे. तर आपल्याला अगोदर हा गूळ वितळून घ्यायचा. तर 1 वाटी गुळासाठी आपल्याला 1 वाटी पाणी टाकायचंय. याचा आपल्याला पाक नाही करून घ्यायचा आहे, फक्त गूळ वितळेपर्यंतच याला एक उकळी येऊ द्यायची. फक्त गूळ वितळेपर्यंत आपल्याला हे असं थोडंसं ढवळत राहायचं. गूळ आपला सगळा वितळलेला आहे. आता गॅस बंद करायचा आणि हे गुळाचं पाणी आपलं थंड होऊ द्यायचं. गुळाचं पाणी गार होते तोपर्यंत आपण हे पीठ चाळून घेऊ. पीठ आपल्याला ज्यावेळेस घ्यायचं मोजून त्यावेळेस असं हलक्या हातानं अशा वाटी भरून घ्यायची. दाबून भरून घ्यायची नाही, अशी भरून घ्यायची. अशा पद्धतीने मी ही 4 वाट्या पीठ घेतलेली. दोन्ही पीठ मी आता चाळून घेतलीत. त्यामध्ये आता टाकून घ्यायचे हे तीळ, हे शेंगदाण्याचं कूट आणि हे तूप आणि हे चिमटभर मीठ. हे तूप आपल्याला पिठाला चांगलं चोळून घ्यायचं. आता हे तूप आपलं बाजरीच्या पिठाला व्यवस्थित चोळून झालेले. आता आपल्याला याच्यामध्ये गुळाचं पाणी गाळून घ्यायचंय. गुळामध्ये एखादा खडा किंवा कचरा असू शकतो, म्हणून हे पाणी आपल्याला गाळून घ्यायचं. थोडं थोडं घ्यायचं. अगोदर मळून घेऊ आणि मग गरज पडली तर हे वापरू. तर राहिलेलं आपण पाणी नंतर गाळून घेऊ. आणखी मस्त असं पीठ मळून झालेलं आहे आपलं. गुळाचं पाणी आपल्याला तेवढं सगळं लागलेलं आहे. आता हे पीठ आपल्याला 10 मिनिटं चांगलं झाकून ठेवायचं. आता हे 10-15 मिनिट पीठ भिजते. आता याच्या आपल्याला कापणी तयार करून घ्यायच्या. कापणी आपल्याला ह्या प्लास्टिक पेपरवर लावून घ्यायच्या. त्याला अगोदर थोडंसं तेल लावून घ्यायचं. हे आता आपलं लाटून झालेले. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही लाटायचं. आता याच्या आपण कापण्या कट करून घेऊ. कापण्या आपल्या आता कट करून झाले. मी काही छोट्या आकाराच्या कापलेत, काही मोठ्या आकाराच्या कापलेत. तर तुम्हाला जसे आवडेल ते तसे तुम्ही कापू शकता किंवा तुम्ही कटरने सुद्धा कुठल्याही प्रकारचा आकार देऊ शकता. आता ह्या कापण्या आपल्याला तळून घ्यायच्यात. तेल चांगलं तापलेले. गॅस थोडासा मीडियम करायचा.
एक बाजू उलटल्यानंतर गॅस एकदम कमी करायचा आणि मंद गॅसवरती ह्या कडक होईपर्यंत तळून घ्यायच्या। दोन्ही बाजूनी कापण्या तांबूस रंगावरती भाजल्यात। आता हे आपल्याला काढून घ्यायचे। मस्त अशा आपल्या बाजरीच्या कापण्या तयार आहेत। एकदम कुरकुरीत लागतात आणि आतून मऊ आणि वरून एकदम कुरकुरीत। मस्त अशा बाजरीच्या कापण्या नक्की करून पहा। आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा।